बघते. नमस्कार, मी प्राथमिक आरोग्य केंद्रातून आशाताई म्हणून क्षयरुग्ण शोध मोहीम या निमित्ताने तुमच्या घरी सर्वे करण्यासाठी आली आहे. तुमच्या काही आजार, काही त्रास? हो आहे ना. 2 आठवड्यांपासून माझी मुलगी आहे ना, खूप खोकते आहे, कफ आहे आणि तिला मध्ये मध्ये ताप सुद्धा येत आहे. बाळा, तुझं वय काय आहे? 12 वर्ष. अच्छा, तुम्ही याच्यापूर्वी कधी हॉस्पिटल वगैरे गेला का? हा, म्हणजे आमच्या शेजारी एक हॉस्पिटल आहे, तिथे गेलो होतो. तर त्यांनी आम्हाला एक खोकल्याच्या औषधाची बॉटल दिली, पण त्याने तिला काही फरकच पडेना. काही उपचार, काही गरजच नाही, म्हणजे शरीरावर काही प्रमाणच नाही आले? नाही. चालेल, तर तुम्ही उद्या प्राथमिक आरोग्य केंद्रात या व डॉक्टरांना भेट द्या. हा, काल आमच्या घरी आशाताई आल्या होत्या, तर त्यांनी आम्हाला दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला होता. त्या माझ्या मुलीला खोकला, कफ आणि ताप येत आहे. तुम्ही हे कागद घ्या आणि डॉक्टरांकडे दाखवून द्या. डॉक्टर, माझ्या मुलीला आहे ना खोकला, कफ आणि मध्ये मध्ये ताप सुद्धा येत आहे. हो आहे. नाही तेवढंच, आणि वजन सुद्धा खूप कमी झालेलं आहे. भूक पण लागत नाही तिला आणि ती टायमावर जेवत पण नाही. मी तिला टेस्ट देते, ते तुम्ही करून घ्या. क्षयरोगाची तपासणी करावी लागेल व एक्सरे काढावे लागेल. तसेच सिमिनॅट तपासणी करून घ्या. हा मी डॉक्टर, ठीक आहे. ते तुम्ही करून घ्या. ठीक आहे. सिस्टर, आम्हाला डॉक्टरांनी तुम्ही जे सांगितलं ते डॉक्टरने आम्हाला लिहून दिलंय. तुम्ही एकदा बघता का? अच्छा, ठीक आहे. ह्या तपासण्या घेण्यासाठी तर तुम्ही 2 नंबरला करून घ्या. थँक्यू सिस्टर. डॉक्टर, तुम्ही ज्या तपासण्या आम्हाला सांगितल्या होत्या त्या आम्ही केल्या आहेत. दादा, या तपासणीमध्ये हे समजले आहे की तुमच्या मुलीला टीबी पॉझिटिव्ह आहे. अरे बापरे, हे कसं काय झालं? नाही, घाबरू नका. आता क्षयरोग हा बरा होणारा आजार आहे, तर काही काळजी करण्याची गरज नाही. तर तुम्ही मी औषधोपचार लिहून देते, ते तुम्ही औषधोपचार तिला 6 महिन्यापर्यंत चालू ठेवा. 6 महिने गोळ्याला चालूच ठेवा. बापरे बाबा, मी नाही 6 महिने गोळ्या घेणार, मला नाही आवडत. अगं बाळा, तुला बरं व्हायचंय तर औषधोपचार करावा लागेल, मग गोळ्या घ्याव्याच लागतील ती. बाळा, तुला बरं व्हायचंय ना? हो. तुला फिरायला जायचंय ना, तर बरं व्हावंच लागेल ना? तर तू गोळ्या घेत राहा. तिला नियमित गोळ्या देत राहा आणि गोळ्यामध्येच बंद करायचे नाही. औषधोपचार हा मध्ये बंद करू नका. हा, आणि याच्याबरोबरच प्रथिनयुक्त आहार तिला सतत देत राहायचं. दूध, अंडी, केळी असे देत राहायचे. हो डॉक्टर. आणि बाहेर वावरताना मास्क वगैरे वापरा आणि तिला स्वच्छता, घरात तुमची स्वच्छता वगैरे ठेवा. हो डॉक्टर, मी तिची काळजी घेईन. बाबा, मी नाही औषधं घेणार 6 महिने, मला नाही आवडत. अगं, तुला बरं व्हायचंय ना, मग तुला औषधोपचार करावाच लागेल. अहो काका, काय एवढे चिंतेत आहात तुम्ही? अरे, मी त्या दिवशी तुला बोललो होतो की नाही हिला न्यायची आहे मला, तर तिची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, तर ती म्हणते की मी औषधोपचार करणार नाही. अरे, माझा भाऊ पण त्याला क्षयरोग झाला होता, त्याला मी औषधोपचार वेळेवर दिली, तो बरा झाला. तसं हिला पण वेळेवर औषधोपचार दिला तर लवकर बरा होईल. हो हो, मी तिची काळजी घेईन. आता आशाताई त्यांच्या घरी जाणार आहे. घरी आहे का कोणी? आहे ना. काल मी प्राथमिक आरोग्य केंद्रातून तुमची माहिती काढली. तुमच्या मुलीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. हो, आले आहेत. तर तुम्ही डॉक्टरांना भेटून त्यांच्याकडून औषध उपचार वगैरे घेतले आहे का? हो, घेतला आहे. तर तसंच निक्षय फोल्डर ID वर तुमचे मी एंट्री करून देईल. तसेच तुमच्या मुलीला दर महिन्याला 1000 रुपये हे भेटतील. त्याच्याने तुम्ही तुमच्या मुलीचे उपचार व तिला हाय प्रोटीन डाएट विथ तिला मास्क लावायला सांगायचंय तुम्हाला. अंडी, केळी, मांस हे सर्व खायला द्यायचं आहे. तसेच तू शिंकताना बाळा रुमालाचा वापर कर. तसेच तुझ्या घरी हा जंतू पसरणार नाही याची काळजीही घे व नियमित औषध उपचार चालू ठेव. तसेच मी तुला भेट देण्यास येईलच, पण तुला वाटत असेल की तू घाबरली आहे, तर घाबरू नको. हा बरा होणारा आजार आहे, कारण याच्यावर खूप सारे उपचार आता डॉक्टरांनी काढले आहेत.
हो ताई, तुम्ही आम्हाला सांगितलेली माहिती कळेल. मी आता माझ्या मुलीची व्यवस्थित काळजी घेईन. तुम्हाला काही शंका असेल तर प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन पुन्हा एकदा डॉक्टरास भेट देईल. धन्यवाद. हा ताई, थँक्यू ताई. टीबी हारेल देश जिंकेल. टीबी हारेल देश जिंकेल. टीबी हारेल देश जिंकेल. टीबी हारेल देश जिंकेल. होय, आपण क्षयरोगाचा निश्चित अंत करू शकतो.